कोण्या प्रेक्षकाची बाईकची चावी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा आहे. थोडा वॉल्यूम द्या डीजे मास्टर. आपली ओळख पटवा आणि आपली चावी घेऊन जा. नुकताच क्रीडानगरीमध्ये ज्यांची शुभ उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे ते डोंगरनावे ग्रामपंचायतीचे कार्यसम्राट कार्यतत्पर उपसरपंच दत्तादादा पेमारे आणि त्यांच्या समेत ग्रीन ॲग्रो सर्व्हिसेसचे सर्वेसर्वा दिनेशजी शेळके यांची उपस्थिती क्रीडानगरीमध्ये झालेली आहे. दोनही अतिथींना विनंती आहे या पण मंचावरती. आपलं देखील आजच्या पहिल्या रजनीमध्ये मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. यानंतर होणारा सामना कुडवली बियाडे त्यांच्या अगेन्स्ट यजमान संघ स्वर्गीय रुपेशदादा कंडे प्रतिष्ठान कान्होल. ऑनगोईंग मॅच कडे आपण जाऊयात. निर्णायक लढत सध्या सुरू होईल. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल. मॅचला सुरुवात. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला बॉल शफल अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटर बीट झालेले आहेत. सलामीसाठी रुपेश आडे त्यांची सोबत देत असताना आपण बघत आहोत भावेशला. गोलंदाजीसाठी ॲज युजली सलामी गोलंदाज स्ट्रायकर गोलंदाज आपण बघत आहोत मनोहरला ज्याची सुरुवात. दोन डॉट बॉल न झालेले. बॅकफुटर आले. चेस करून कट करण्याचा प्रयत्न अपील झाला होता मात्र नकार ऑनफिल्ड अंपायर कडून आलेला आहे. सलगचा तिसरा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. डॉट बॉलची शृंखला जणू काय सुरू आहे. धावसंख्या किंबहुना अजून या मॅच मध्ये सुरू झाले नाही. 3 बॉल मध्ये जबरदस्त कामगिरी मनोहर यांची पाहायला मिळते. श्री गणेश तागवाडे त्यांच्या अगेन्स्ट जर्मन शिकरेपाडा असं हे बॅटल आपण बघत आहोत. फुल लेंथ बोलस बॅक ड्राइव्ह मिड ऑफला फिल्डर फर्स्ट स्टेडियम मध्ये फंबल डायरेक्ट हिट. कुड बी डेंजरस मात्र तिन्ही यष्ट्या समोर होत्या. फ्रेम मध्ये फलंदाज नव्हता. डायरेक्ट हिट मात्र देता आला नाही. सिंगल धाव आणि चौथ्या चेंडूवरती आपण बघत आहोत धावसंख्येची कोंडी फोडू शकले नाही. धावेचा प्रयत्न होता मात्र ती देखील पूर्ण झाली नाही. फिल्डरचे जबरदस्त अड्डे. ऑन साइडला टर्न करण्यात आलाय. काउ फेसला फिल्डर मात्र त्याचं जजमेंट सीमारेषेच्या नजदीक चांगलं राहिलेलं आहे. वेल फील्ड ऑल्सो वेल थ्रो. 2 धावा आणि 2 धावेसोबत सरते शेवटी डाव सुरू झालाय तो जर्मन शिकरेपाडाचा. 5व्या चेंडूवरती आलेला या 2 धावा. फलकाचा शुभारंभ आपण बघत आहोत. स्टील 1 टू गो. मनोहर फ्रंटलाईन गोलंदाज श्री गणेश तागवाडीचे चांगली कामगिरी करत असताना फुटवर आले. लेट कट करण्याचा प्रयत्न क्वाड साठी लाऊड अपील मात्र पंचांचा नकार आलेला. उत्साह जास्त होता अपील मध्ये आत्मविश्वास कमी होता. डॉट बॉलची सांगता एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. इकॉनॉमिकल कामगिरी आपण बघत आहोत. मनोहरने आज हुजली केलेली आहे विदाऊट एनी विकेट लॉस. अवघ्या 2 धावा धावफलकावर. जर्मन शिकरेपाडा पहिल्या सत्रात फलंदाजी करत असताना इकॉनॉमिकल गोलंदाजी ही खासियत आहे मनोहरच्या आणि या मॅच मध्ये देखील त्याचा तोच परफॉर्मन्स विथ द बॉल सध्या आपण बघत आहोत. गोलंदाजीसाठी पाहिलं तर दुसऱ्या षटकात स्वतः संघनायक रवी दाखल होताना पाहायला मिळतात. पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग रवी यांनी सामनावीरचा किताब संपादित केलेला आहे. तो कॉन्फिडन्स त्यांच्याकडे आहे. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त फिनिशिंग टच अमोल विषयकडून आपण पाहिला. साई किरण 11 नवापाडाच्या अगेन्स्ट जबरदस्त बॅटल. एक्स्ट्रा मॅच त्या 2 टीमच्या दरम्यान मात्र त्या मॅच मध्ये यजमान संघाचं निर्वाद वर्चस्व. अधिकचा वेळ स्पीडअप अपेक्षित. बरोबर 12:03 पहिला बॉल पडला. लक्ष सुद्धा टीम श्री गणेश तागवाडी रवी अँड ऑल आर्मी. वेळेच्या बाबतीत मॅनेजमेंट कमिटीला आपलं अपेक्षित सहकार्य हवंय. षटक दुसरं गोलंदाज तयार. स्वतः कॅप्टन रवी. पहिला बॉल बॅकफुटवर आले. लेटकट थर्ड मॅनच्या बाजूने बॉल काढलाय. आउटफील्ड अत्यंत वेगवान. बॉल दंदन करत निघून चाललाय. डीप थर्ड मॅन सीमा पार. चौकार. चौकाराच्या साडना धावसंख्या आपण बघत आहोत सध्या मार्गस्थ झालेली आहे. 6 ऑन बोर्ड. 6 धावा दाफलकरती आपण बघत आहोत.
6 धावा धावफलकावरती लेट कटनं सुरुवात दुसऱ्या षटकाची भावेश कडून. बॅकफुटवर थांबले, कट केला बॉल बॅकवर्ड पॉइंटला, फिल्डर उपस्थित, एक सिंगल धाव मिळताना दिसेल. सेकंडचा कॉल मात्र नकार भावेशने दिलेला आहे. सर रुपेशला सरते शेवटी आपण बघत आहोत माघार घ्यावी लागलेली आहे. आजची पहिली रजनी सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक ससेने सरचे स्वागत. स्वर्गीय रुपेश दादा स्मृती चषक 2025 द्वितीय फेरीतील लढत सध्या सुरू असताना पहिली शफल लावून खेळण्याचा प्रयत्न तो मात्र फसलाय. बॉल थोडा खाली राहिला, अनएक्सेप्टेबल बाउन्स. फलंदाजाला जो बाउन्स अपेक्षित होता, जी उचली त्याला हवी होती, किंबहुना ती उचली या बॉलवरती मिळाली नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना सध्या धावासंख्या स्थिर. कमबॅक पुन्हा एकदा संघ कर्णधार रवी करून करण्यात आलेला आहे. धावासंख्या 7. सबमरीन डिलिव्हरी, आणखीन एक जबरदस्त चेंडू, बॉल थोडा खाली राहिला. अगदी यष्ट्यांची समांतर उंची गाठत असताना यष्टीरक्षक बॅकअपसाठी वसंत उपस्थित झालेले आहेत. वेल स्टॉप. कठीण कार्य असतं अंडर फ्लडलाईट क्रिकेट तुम्ही खेळता, अशा पद्धतीचे बॉल अडवणं धोकादायक असतं, मात्र सहजरित्या ते चेंडू अडवण्यात आलेले आहेत. हा ट्रॅकर फोर्स केल्यासमोर मिस टायमिंग. लॉंग ऑफला फिल्डर आता उपस्थित झालेत, मात्र चेंडू त्यांच्या समोर पडलेला आहे. टप्पा पडल्याबरोबर बॉल थोडा डायबॉर्ड होतोय. फंबल, थर्डचा कॉल आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज मात्र नॉस्ट्राकर एंडला सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये परतलेले आहेत. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 3 धावा आणि या 3 धावेसोबत धावसंख्या सध्या आपण बघत आहोत 10 ऑन बोर्ड, 10 धावा धावफलकावर. स्टील 1 टू गो. बॅटिंगसाठी भावेश टाकर एंडला दाखल झालेले पाहायला मिळत आहेत, ज्यांचं 2 चेंडूत 5 धावेचं योगदान, एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. आक्रमण समोरच्या दिशेनं लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. थोडा पॉज घेतलाय, चेंडू डायबर्ट झाला, त्यांना देखील ती कल्पना होती. वेल जजमेंट. 2 धावा षटकाची सांगता. 2 षटकांची धावसंख्या जर्मन शिकरेपाडाची विदाउट एनी विकेट लॉस. 12 ऑन बोर्ड, अवघ्या 12 धावा धावफलकावर. बारा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. स्पीडअप अपेक्षित आहे. संघ श्री गणेश तागवाडी नेक्स्ट मॅच टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. यजमान संघ स्वर्गीय रुपेश दादा गंडे प्रतिष्ठान कान्होल आणि त्यांच्या अगेन्स्ट कोडवली बी. आणखीन एक बिग बॅटल यानंतर आपल्याला एन्जॉय करता येईल. गोलंदाजीसाठी पाहिलं तर जितू दाखल होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 12, 2 षटकांची इकॉनॉमिकल कामगिरी दोन्ही गोलंदाजांची आपण बघत आहोत. दोन्ही गोलंदाजांनी अधिकची संधी फलंदाजांना हात खुले करून देण्याची निर्माण करून दिली नाही, मात्र आता कॉमेंट्री बॉक्स कडून आक्रमण आणि त्या आक्रमणासाठी सज्ज होत असताना आपण बघत आहोत. फलंदाज रुपेश, त्याची सोबत देतोय भावेश. तिसरं षटक अधिकचा वेळ जीत घेत आहे. स्पीडअप अपेक्षित आहे. पहिला बॉल बोलस बॅक ड्राईव्ह. गोलंदाजाच्या डोक्यावरून बॉल मागे येतो. लॉंग ऑफच्या फिल्डर मिड ऑफच्या दरम्यान मिळेल ते अवघी एक सिंगल धावा आणि या सिंगल धाव्याच्या समेत सध्या स्कोर आपण बघत आहोत 13 ऑन बोर्ड. 13 धावा धावफलकावरती. हवा तसा कॉन्फिडंट काउंटर अटॅक झाला नाही जर्मन शिकरेपाडाकडून. चौकार षटकारांची नितांत गरज आहे. बॅकफुटवर थांबले, लेटकट करण्याचा प्रयत्न, बॅटचे आउटर एज, बॉल थर्डमॅनला बेधून आता चाललाय. डीप थर्डमॅन सीमा पार. 4 धावा. आहोत 17 ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मॅच बॉल रिटर्न झालेला आहे. रात्रीच्या आल्हाददायक थंडीमध्ये उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत. 10 क्रिकेट ऑफिशियल वाहिनीच्या वतीनं जो प्रेक्षक वर्ग आमच्या सोबत जॉईन झालेला आहे त्या सर्वांचं वेलकम.
बॅकफुटर आले त्यानंतर चांगला स्क्वेअर ड्राईव्ह डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 बॉल्स ओव्हर दी रोप. 1-2 का 4. लागोपाठचा दुसरा चौकार भावेशच्या बॅटमधून. ते चहाचा आस्वाद सध्या घेत आहेत. कडाक्याची थंडी आणि त्यात चहा म्हणजे शरीराला एक वेगळी एनर्जी मिळत असते. एक वेगळा बुस्टर डोस तो ठरत असतो. लागोपाठचे 2 चौकार धावफलकाला वेग देण्याचा प्रामाणिक प्रयत्न सध्या करत असताना आपण बघत आहोत. भावेश त्याच्या फलंदाजीची भव्यता त्यानं दाखवलेली आहे. समोर ड्राईव्ह केल्या बॉल लोंगॉनला फिल्डर. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये फंबल सेकंडचा कॉल लगेचच दिलाय आणि दुसरी धाव तितक्याच वेगाने कंप्लीट करण्यात आलेली. कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावा सहजरित्या मिळताना दिसेल. 2 धावेच्या सहाय्याने स्कोरबोर्डवर धावसंख्या सध्या आपण बघत आहोत 23. 23 स्टील 2 टू गो. बॅकफुटर आले लेट कट करण्याचा प्रयत्न. 4th अटेम्प्ट मध्ये कॅच ड्रॉप. एसटी रक्षकाकडून जेल सुटलाय. ओव्हर थ्रो सेकंडचा कॉल. दुसरी धाव देखील आता सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. एखाद्या मॅजिशियन प्रमाणे एसटी रक्षक तुषार सर त्या ठिकाणी बॉल हाताळत होता मात्र प्रयत्न त्याचा फसलेला. 4th अटेम्प्ट मध्ये कॅच ड्रॉप. 2 धावा 2च्या सहाय्याने धावसंख्या सध्या आपण बघत आहोत 25. आतापर्यंत 25 स्टील 1 टू गो. 7 बॉल 19 धावेचं योगदान या मॅच मध्ये देत असताना आपण बघत आहोत. भावेश या षटकात चांगली गती धावफलकाची राखली आहे. हो नजाकत बरा फटका. फार लेगला फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत मात्र क्षेत्ररक्षण तितक्याच कमालीचं झालेलं आहे. रनआउटचा चान्स आणि आता विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल इन्फॉर्म बॅटर भावेशला. तो धावचीत होतोय. फलंदाज पहिला माघारी. जनमान शिखरेपाडाला पहिला धक्का. ड्रिंक्स ब्रेक आपण इन्व्हाइट केलेला आहे. कॅप्टन पोचा दोन्ही टीमचे. टॉस करता यानंतर लगेचच मिड इनिंगच्या दरम्यान टॉस कव्हर केला जाईल. धावसंख्या 27. एका गडाच्या मोबदल्यात 9.00 धावेची धावगती. 8 बॉलमध्ये इंडिव्हिज्युअल 21 21 धावेचं योगदान देत असताना भावेश माघारी परतताना पाहायला मिळतात. शॉर्ट कामे त्यांचा इम्पॉर्टंट रनचेस मध्ये जो सध्या डोकेडोकी ठरू शकतो श्री गणेश तागवाडीला. अंतिम षटकात राज गोलंदाजीसाठी त्यात महाराष्ट्र पोलीस दलात ज्यांची नुकताच नियुक्ती झालेली आहे. हवी वाटचालीसाठी राजला उपस्थित सर्वांच्या वतीने आपण ऑल द बेस्ट देऊयात. स्पीडअप अपेक्षित रवी अँड ऑल टीम. 3 षटकं नियोजित 15 मिनिटात टाकलेले मात्र अंतिम षटकासाठी अधिकचा वेळ आपण घेऊ नका. पहिला बॉल वेगवान मात्र लाईन खराब. योगेश उपस्थित झालेले आहेत त्यांचे स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. योगराज बुटेरे सर यांची अनोखी स्टाईल अनोखी शैली. 3 षटकं बरोबर 15 मिनिटात टाकलेली आहेत. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. यस इट इज सेकंड वाईड. सलगच्या 2 धावा एक्स्ट्रा बोनसच्या स्वरूपात धावा मिळताना दिसत आहेत. कशाही काही होणार परंतु अंतिम षटकात आता धावा येणं गरजेचं. जनमान शिखरेपाडा करता स्कोर सध्या 29-29. फुल टॉस आणि फुल टॉसला फक्त दिली आहे दिशा. गोलंदाजाच्या वेगाचा केलाय फायदा आणि गोलंदाज राजची खराब केली आहे दिशा. बीमरची रिव्ह्यू साठी मागणी लगेच स्क्वेअर लेग अंपायरनं केलेली आहे. सो टेक्निकल टीमचा सपोर्ट आता आपल्याला घ्यावा लागेल. थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपल्या समेत जगदीश दुधकर सर उपस्थित झालेले आहेत.
चला बाकी फिल्डर्स आपण आपापल्या जागेवरती उपस्थित व्हा. जो काय निर्णय ऑन फील्ड अंपायर कडून DRS घेतल्यानंतर फार डिलिव्हरी बॉल डीप होते स्थितीत. सो या 4 धावा असतील. चौकारानं धावसंख्या सध्या पुढे पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळेल ते आतापर्यंत 32-32. एसटीडीज 33 धावा दाखल करती. डाऊन द लेग स्टिक, वन मोर वाईड. रिदम आता राजनं या षटकात गमावलाय. सुरुवात आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग 2 वाईड, त्यानंतर फुल टॉसवर 4 स्क्वेअर लेगला आणि पुन्हा एकदा डाऊन द लेग स्टिक वाईड तिसऱ्या षटकातला टाकण्यात आलेला आहे. धावसंख्या 34. विकेट किपर बीट, शॉट थर्डमॅन बीट. अचानकपणे अनपेक्षित चेंडू खाली राहिला आणि त्याचा फायदा जयमान शिकरे पाडाला. इट इज फ्रॉम बाईट्स. या लकी 4 धावा, लक फॅक्टर ऑन करणारा हा लकी चौकार. बॅटिंग करणाऱ्या टीमनं वाईड चेकसाठी आता रिव्ह्यू घेतलेला आहे. सो टेक्निकल टीमचा पुन्हा एकदा सपोर्ट आपल्याला घ्यावा लागेल. फेअर बॉल आहे सिटीज. बॅटर शफल झाले होते. सो DRS आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं गमावलेलं आहे. धावसंख्या 38. कट करण्याचा प्रयत्न तो फसलेला आहे. बॉल थोडा खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी, अनइवन बाउन्स जे नेहमीच ॲज अ बॅटर तुम्हाला त्रस्त करत असतो. त्यात 70-70चा बॉल, कॉन्क्रीटची खेळपट्टी, बाउन्स असेटेबल असतो मात्र तो मिळालाच नाही. डॉट बॉल. बाईच्या चौकारानंतर कमबॅक गोलंदाज राजकडून. धावसंख्या स्थिर 38. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटरच्या पायाला चेंडू परत झालेला आहे. सिडीज मिळताना दिसेल ती एक सिंगल धाव. बॅटचा स्पर्श नंतर बॉल पायाला आदळलाय. एक सिंगल धाव. सिंगलच्या सहाय्यानं स्कोरबोर्डवर धावसंख्या 39. 39 स्टील 2 टू गो. यानंतर टॉससाठी दोन्ही टीमचे संघनायक उपस्थित झालेले आहेत. आदरणीय अतिथींच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस आपण कव्हर करणार आहोत. स्विंगिंग यॉर्कर खोलात होता बॉल. बॅटर बीट, विकेट किपर बीट. रनआउटचा चान्स मात्र स्कोरलेग अंपायर तटस्थ भूमिकेत. इट इज फ्रॉम बाईज. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. सिंगलनं धावसंख्या 40. 2 षटकात अवघ्या 12 धावा होत्या मात्र मागच्या 2 षटकात चांगला वेग दाफलकाला दिलाय. स्पेशली बावेचा शॉट कॅमिओ जो निर्णायक राहिला 21 धावेचा. 8 बॉलचा सामना त्याने केला. 3 चौकार, 3 डबल त्याच्या बॅटमधून, ज्यानं या दाफलकाला गती दिली. आणि सध्याच्या घडीला रुपेशचं स्ट्रगल सुरू आहे. 14 चेंडू इन टोटल त्यानं फेस केलेले आहेत. अवघ्या 11 धावा त्यानं या मॅच मध्ये योगदानित केलेले आहेत. मात्र सांघिक दाफलक सुदृढ सुस्थितीमध्ये जयमान शिकरेपाडाचं. चांगला बॉल. विकेट किपर पुन्हा एकदा बीट झालेले आहेत. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. सेकंडचा कॉल. नॉन स्ट्रायकर रेडला अटेम्प्ट सेकंडचा मात्र फसतोय फलंदाज धावचित. आणि 41ला 2 विकेटच्या मोबदल्यात बाईचा सिग्नल. पहिला डाव संपला. 42चं टार्गेट श्री गणेश तागवाडी समोर. सामना टॉस आपण करत आहोत. सचिनजी सावदे यांच्या शुभ हस्ते. कुडवले बी अगेन्स्ट यजमान संघ. स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कानोल. टेल इट इज. सो टॉस जयमान कानोल संघ आयोजक संघ आणि त्याचबरोबर स्वर्गीय रुपेश दादा कंटे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेला संघ अर्थातच
स्वर्गीय रुपेशदादा कंटे प्रतिष्ठान कान्हावला जिंकलाय. महत्वाची मॅच. मागच्या सामन्यामध्ये अमोल विशेषची ती इनिंग डिसायडर राहिली. आता कोडवली बीच चॅलेंज समोर आहे. तगडं बॅटिंग ऑर्डर त्यांच्याकडे. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये फर्स्ट ऑफ ऑल काय स्वीकाराल? आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ आणि कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी संघाला करू. गोलंदाजीमध्ये मागच्या मॅचमध्ये प्रकाश यांची जबरदस्त कामगिरी झाली होती, मात्र सुधीरकडून काय स्पेशली अपेक्षा असतील? सुधीर तसा पहिला इनिंग चांगला चालला होता, त्यामुळे दुसऱ्या राऊंडला त्याला चालवला होता, पण थोडीशी त्याच्यापासून या झाली, जरा मिस्टेक झाली, त्याच्यामुळे आता पुढच्या वेळेस पण त्याच्याकडून चांगली बॉलिंग करण्याची अपेक्षा आम्ही करू. मागच्या मॅचमध्ये टीमची जी सांघिक कामगिरी झाली, 2 विजय तुम्ही या स्पर्धेमध्ये संपादित केलेले आहेत. ओव्हरऑल टीम परफॉर्मन्स बद्दल काय बोलाल? सध्या परफॉर्मन्स आमचा चांगला आहे, जेणेकरून आम्ही समोरच्या संघाला कमी धावा देण्याचा प्रयत्न करू. कुडवली बीच्या कॅप्टन समेत आपण चर्चा करू. यजमान संघ इन ॲक्शन 2 मॅचेस त्याने जिंकलेले आहेत. या अगोदर पहिल्या मॅचमध्ये तुमचा परफॉर्मन्स विथ द बॅट जबरदस्त राहिला होता. आता पहिल्या डावामध्ये कोणाकडून अपेक्षा असतील जो चांगला स्टार्ट ॲज अ बॅटर तुझ्या टीमला करून देऊ शकतो? पुन्हा एकदा भावितकडून अपेक्षा असतील आणि फिनिशिंग टचसाठी आमच्याकडे पंकज सासे आहेत. बघूया आता कसा खेळतो त्यांचा. फर्स्ट मॅचमध्ये टीमनं जो ओव्हरऑल परफॉर्मन्स दिला, सॅटिस्फाईड आहात? सॅटिस्फॅक्शन तर आहे, कारण की गोलंदाजी सुद्धा चांगली झाली. यावर्षी गोलंदाजी थोडी आमची बॅकफुटवर होती, परंतु या मॅचमध्ये गोलंदाजी आमची चांगली झाली. इम्पॉर्टंट मॅच जर सामना जिंकला तर बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल व्हाल. स्पेशली काय ओव्हरऑल प्लॅनिंग, काय प्रिपरेशन आहे मॅच करता? जास्त काही प्लॅनिंग नाही आहे, परंतु समोरचा संघ खूप बलाढ्य आहे आणि आम्ही आमचा बेस्ट गेम देऊ आणि हरवण्याचा प्रयत्न करू त्यांना. ओव्हरऑल कशा पद्धतीनं आतापर्यंत या टुर्नामेंटचा आस्वाद तुम्ही घेतलेला? ओव्हरऑल तुमच्या संपूर्ण टीमकडून या स्पर्धेविषयी, ज्या स्वर्गीय रुपेशदादा कंटे स्मृती चषकाबद्दलच्या आयोजनाविषयी आपल्या प्रतिक्रिया काय आहेत? आयोजन खूप सुंदर आहे. नाईट टुर्नामेंट खेळणं म्हणजे एक सगळ्यांसाठी संधी उपलब्ध करून देणं नाईट टुर्नामेंटची, त्यासाठी बंटीदादांचं खूप खूप आभार. आमच्या एक कॉलवर त्यांनी लगेच आमची एंट्री घेतली, त्यांचे पुनश्च एकदा मनपूर्वक आभार. दोन्ही संघांच्या संघनायकांना विजयाच्या दृष्टिकोनातून ऑल द बेस्ट. आपण जाऊयात ऑनगोईंग मॅचकडे. आपण जाऊयात. आपल्या समेत जॉईंट होतील तुषारजी शिंदे. थँक्यू. पहिला बॉल बॅटचा आतलं एज लागले. 42 धाव्यांचं लक्ष आहे आणि पहिला बॉल डॉट. रवी आणि वसंत ही जोडी मैदानावरती पाठीमागची मॅच नॉट आउट या जोडीने जिंकवली होती आणि तीच जोडी आता मैदानावरती आहे. रवी आणि वसंत. सफल झालेत. फटका अप्रतिम. लॉंग लेग क्षेत्रामध्ये बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4. चौकार. पाहिला फलंदाज रवी यांच्या बॅटमधून तागवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये शिकरेपाडा असे मॅच. 42 धाव्यांचं लक्ष. 4 धावा इथे बनल्या गेल्यात. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. नो बॉल पंचाने घोषित केला. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. पुढचा बॉल फ्री हिट असेल. नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्री हिट. ऑफ स्टंपच्या खूप जास्ती बाहेर, विकेटच्या बाहेर हा बॉल पिच झाला होता आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल. 5 धावा धावपलकावरती. 42 धाव्यांचं लक्ष आहे. 42 इज द टार्गेट. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस हवेत उंच बॉल गेला. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड जरूर जाईल. ड्रॉप. 2 धाव्यांचा प्रयत्न आहे आणि चेंडू सीमारेषच्या पलीकडे देखील जाईल. चौकार. 4 धावा. समोरच्या जोडी बाजूला.
पुढचे थोडेसे बाजूला या, विनंती आहे. कानोळ संघाचे खेळाडू आहेत, समोरून थोडंसं बाजूला या. एकूण धावफलकावरती धावा आहेत 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. मयूर आहेत बॉलिंग ट्रॅकवरती, 9 धावा धावफलकावरती. स्वर्गीय रुपेश दादा स्मृती चषक 2025 ही स्पर्धा आजची पहिली रात्र या स्पर्धेची अंडर फ्लड लाईट्स क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत आहे. यावेळेस स्टेप आउट झाले, समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय, सरळ बॅटने हा प्रहार, लॉफ्ट स्ट्रेट ड्राईव्ह, बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे, मॅक्सिमम सिक्सर. स्ट्रोक, चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं. स्टेप आउट झाले, समोरच्या दिशेने बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचले आणि बॉलला पोहोचवले सीमारेषच्या पलीकडे. षटकार आलाय, फलंदाज रवी यांच्या बॅटमधून 2 चौकार आणि 1 षटकार आला. एकूण धावफलकावरती धावा आहेत 15 धावा, 15 रन्स. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे, 42 धाव्यांचं लक्ष आहे. यावेळेस देखील इनफिल्डला क्लिअर केलंय, वेगवान आउटफिट त्या दिशेने 2 धाव्यांचा प्रयत्न झालाय आणि सफलतापूर्वक 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 17, 17. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे आणि 17 धावा धावफलकावरती, 42 धाव्यांचं लक्ष. तापमान जसं जसं रात्र पुढे चालली आहे तसं तसं कमी होत जाते. 17 विदाउट लॉस. थंडी वाढत चालली आहे. 17 धावा धावफलकावरती. दिवसभर असं वाटतं की उन्हाळा खूप तीव्र ऊन दिवसभर जाणवत असतं, परंतु रात्री थंडी. 17 आणि गुलाबी थंडीमध्ये सुरू असणारी प्रतियोगिता टुर्नामेंट आपण पाहतोय. स्टेप आउट झाले, त्यावेळेस बॅट चाचला एज, रन इथे मिळणार नाही, बॉल डॉट असेल. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 17, 17. 17 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. 18 बॉल 25 धाव्यांची आवश्यकता आहे. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम, जास्ती वेळ आपण घेत आहे, वेळेची मर्यादा इथे असणार आहे. यानंतर आणखी 2 सामने आपल्याकडे बाकी आहेत, थोडीशी घाई करा ही विनंती आहे. 18 बॉल 25 धाव्यांची आवश्यकता. रजनी क्रिकेटचा आनंद अजून देखील प्रेक्षक मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतील. ऑनलाईनच्या माध्यमातून देखील प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 18 बॉल आणि 25 धाव्यांची आवश्यकता. फार एंड गोलंदाज सज्ज आहेत. गोलंदाज सूरज. पुढचा बॉल यावेळेस बॅटवरती व्यवस्थित चढला नाही, धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु सफलता तिथे मिळणार नाही. डॉट बॉल. सूरज यांचा पहिला बॉल डॉट आलाय. फलंदाज वसंत यांच्यासाठी. वसंत यांनी देखील चांगली कामगिरी पाठीमागच्या मॅच मध्ये केली होती. रवी यांना चांगली साथ त्याने दिली होती आणि ह्याही मॅच मध्ये रवी यांची उत्तम फलंदाजी इथे पाहायला मिळाली आहे. अंडर फ्लड लाईट्स मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्यावेळेस ऑन साइडला फटका चांगला डीप मिड विकेट रिजनला बॉल गेला. 1 धाव प्राप्त झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू आहे परंतु एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावा आहेत 18. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 42 बनवायच्या. प्रत्येक षटकामध्ये एखादा मोठा फटका येणं अपेक्षित आहे आणि त्या व्यतिरिक्त एकेरी दुहेरी धावा म्हणजे बॉलच्या मेरिटवरती क्रिकेट खेळावं लागेल. बॅटिंग करणारी टीम ताकवाडी या संघाला. यावेळेस मात्र हवेमध्ये बॉल आणि 100 रुपयाचं बक्षीस षटकारासाठी आलं होतं आणि इथे 100 रुपयाचं बक्षीस जिंकलंय. फलंदाज रवी यांच्या बॅटमधून आलाय आणखी एक षटकार. धावफलकावरती आणखी 100 रुपयाचं बक्षीस असेल पुढच्या षटकारासाठी फलंदाज रवी यांच्या.
बंटीभाई यांच्या माध्यमातून बक्षीस असणार आहे. यावेळेस देखील बॅटचा एज लागलाय. यावेळेस संधी होती क्षेत्ररक्षकाकडे, झेल ड्रॉप झालाय, जीवनदानी ते मिळालाय आणि एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 25 25 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. सूरज बॉलिंग ट्रॅक वरती 25 धावा धावफलकावरती. लक्ष आहे 42 धावेंचं. 42 इज द टार्गेट. 25 धावा धावफलकावरती. वेगाने धावफलक पुढे चालले. आतापर्यंत विकेट इथे आली नाही. विकेटलेस ही पार्टनरशिप बिल्ड होताना पाहायला मिळते पहिल्या विकेटसाठी रवी आणि वसंत यांच्यामध्ये. पुढचा बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती. 26 42 धावेंचं लक्ष आहे. गोलंदाज सूरज बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचा बॉल बाकी आहे. 26 धावा धावफलकावरती. इट्स लास्ट डिलिव्हरी इन दिस ओव्हर. सेकंड ओव्हर इट्स प्रोग्रेस. राईट आर्म ओव्हर द विकेट. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हवेत बॉल. क्षेत्ररक्षक आणि झेल टिपलाय. इथे आली सफलता. तागवाडी संघाला पहिला धक्का लागलाय. रवी आता माघारी परतील. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतील क्रमांक 3 वरती. नवीन बॅटर राज मैदानावरती दाखल झालेत आणि त्यांच्या बॅटिंग मध्ये जे राज दडले ते आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 26 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावेंची आवश्यकता इथे असणार आहे. 12 बॉल आणि 16 धावेंची आवश्यकता आहे. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम, खूप वेळ आपण घेतलाय, थोडीशी घाई करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे. चला नाव टाइम इज नॉट मनी, टाइम इज टाइम. थोडीशी घाई करा. एकदा गेलेली वेळ पुन्हा परत येणार नाही. थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. 12 बॉल आणि 16 धावेंची आवश्यकता आहे. गोलंदाज रुपेश बॉलिंग ट्रॅक वरती. बॅटिंग साठी राज मैदानावरती दाखल झालेत. गोलंदाज रुपेश षटक क्रमांक 3 साठी. एच अँड टेकन बिहाइंड द विकेट. हर्षल पहिल्या बॉलवरती सफलता अर्जित करतायत. राज यांच्या फलंदाजीचं राज अगदी शून्यावरती या ठिकाणी संपलंय. विकेट. वसंत बाद झालेत, माफ करा, आणि शून्यावरती वसंत बाद झालेत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतील क्रमांक 4 वरती. चला जितू थोडंसं लवकर चला मैदानावरती, विनंती आहे. जास्ती वेळ आपण घेऊ नका. पहिल्या बॉलवरती सफलता आली आहे. 26 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 बॉल आणि 16 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. एखादा मोठा फटका बॅटिंग करणाऱ्या टीमला मॅच मध्ये घेऊन येईल, परंतु आणखी एखादी विकेट जर आली तर गोलंदाजी करणारी टीम सिक्रेपाडा संघ देखील या सामन्यामध्ये पुनरागमन करू शकतो. बॅक टू बॅक विकेट इथे आलेले आपण पाहिल्यात. पाठीमागच्या 2 बॉलवरती 2 विकेट आल्यात. नो, ही इज नॉट ऑन हॅट्रिक. पाठीमागच्या ओव्हरमध्ये 1 विकेट आली होती. यावेळेस ऑन साइडला फटका, चांगला गॅप मध्ये लाजवाब क्षेत्ररक्षण आहे. 2 धावा आपल्या संघासाठी निश्चित वाचवल्यात आणि 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती. हे योगदान महत्वाचं आहे, प्रत्येकाचं योगदान. म्हणून क्रिकेट इज अ टीम गेम. टुगेदर एव्हरीवन अचीव मोर. टीम आणि क्रिकेट हा टीम गेम आहे. प्रत्येकाने योगदान देणे इथं गरजेचं आहे. हे योगदान मात्र तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतं. पुढचा बॉल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात. 1 टप्प्यावरती 2 टप्प्यावरती बॉलला गॅदर करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. अतिशय वेगानं 2 धावा पूर्ण केल्यात आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती. 9 बॉल आणि 12 धाव्यांची आवश्यकता आहे. 30 धावा धावफलकावरती. 42 धाव्यांचं लक्ष आहे. फलंदाजी करणारी टीम
उत्तम फलंदाजी करते, परंतु गोलंदाजी करणारी टीम देखील कुठे पाठीमागे राहिली नाहीये, ते देखील चांगली गोलंदाजी करतायत. 9 बॉल 12 धावा, एखादी विकेट. गोलंदाजी करणारी टीम कमबॅक करेल, परंतु एखादा मोठा फटका फलंदाजी करणारी टीम या मॅच मध्ये पुढे जाईल. हाफ ट्रॅकर हा बॉल होता, ऑन साइडला खेचायचा जरूर होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बनी तो बनी नाही तर अब्दुल गनी अशा रीतीने खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केलाय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल. 8 बॉल 12 धाव्यांची आवश्यकता आहे. सध्या 7-12 नव्हे तर 8-12 ची आवश्यकता आहे. पुढचा बॉल. आता 7 बॉल आणि 12 धाव्यांची आवश्यकता आहे. 7-12 खूप महत्वाचा घटक ज्यांच्या नावावरती आहे त्यांनी कायम आपल्या नावावरती ठेवा. 7 बॉल आणि 12 धाव्यांची आवश्यकता आहे. खरं तर तलाट्याचे 2 उतारे असतात, एक 7-12 आणि एक 8. सर्वांना माहिती असेल कदाचित. 7-12 आणि 8 खूप महत्वाचे उतारे असतात. 7-12 मध्ये तुम्हाला लिमिटेड नावं पाहायला मिळतात, परंतु 8 मध्ये त्याच्यामध्ये गटातली नावं तुम्हाला पाहायला मिळतील. हे उतारे देखील महत्वाचे आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हे उतारे आहेत. हाफ ट्रॅकर बॉल उडवलाय हवेत, उंच तर गेला. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड, बॉलच्या खाली देखील पोहोचलेत. झेल टिपला जाईल. सफलता, विकेट. नवीन बॅटर शशिकांत मैदानावरती दाखल झाले. 6 बॉल 12 धाव्यांची आवश्यकता आहे. बॅटिंग करणारी टीम. गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे, कौतुक केलं पाहिजे या ठिकाणी सिकरेपाडा संघाचं. हर्षल यांनी देखील 2 सफलता अर्जित केल्यात. षटकाची सुरुवात विकेटने केली होती, षटकाचा शेवट देखील विकेटने केला हर्षल या गोलंदाजानं. आणि आता बॉल शिल्लक आहे 6, धाव्यांची आवश्यकता आहे 12. राज मैदानावरती आहेत आणि चांगली कामगिरी राज यांना करावी लागेल. बॉल शिल्लक आहे 6, धाव्यांची आवश्यकता आहे 12. 6 बॉल 12 धावा. 8-12 ची आवश्यकता होती, 7-12 ची होती, आता 6-12 ची. पहिलाच बॉल हवेमध्ये उंच तर गेलाय. हा बॉल दूर देखील जाईल. टायमिंग प्रॉपर झालंय. स्विच साऊंड. सहा धाव्यांची आवश्यकता आहे. फलंदाज राज यांच्या बॅट मधलं राज आपल्याला पाहायला मिळालंय. षटकार त्यांच्या बॅट मधून देखील आलाय. आता 5 बॉल आणि 6 धाव्यांची आवश्यकता आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल वाईड बॉल पंचांनी घोषित केलाय. 5 बॉल 5 धाव्यांची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन. आता राज काय करतात, सेन्सिबल क्रिकेट खेळणार की मग मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतील. 5 बॉल 5 धावा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल डॉट आलाय. 4 बॉल 5 धाव्यांची आवश्यकता. बॉलच्या लाईन मध्ये देखील फलंदाज यावेळेस आले नव्हते. 4 बॉल 5 धावा. चेक केलं जाईल. वाईड साठी बॅटिंग टीम रिव्ह्यू घेतलाय, चेक केलं जाईल. तिसरे पंच चेक करतील. बॅटिंग टीम रिव्ह्यू फॉर वाईड, DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम, आणि त्याचा मात्र उपयोग इथे केला जाईल. तिसरे पंच टीव्ही अंपायर आमचे बिजी असतील. इट्स फेअर डिलिव्हरी हा निर्णय पंचांकडून आलाय. बॉल शिल्लक आहे 4 आणि धाव्यांची आवश्यकता आहे 5. बॉल थोडासा खाली राहिलाय आणि यावेळेस फलंदाजाला चकवा दिलाय. राज आहेत फलंदाज. ज्यावेळेस आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या खूप जास्ती बाहेर वाईड बॉल. 4 बॉल आणि 4 धाव्यांची आवश्यकता. पंच युगराज बुटेरे सर या ठिकाणी कळतायत. 4 बॉल 4 धावा
अजून देखील आवश्यक आहेत. 4 गेंदे और 4 रनों की आवश्यकता. यावेळेस देखील हवेत बॉल, क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड जरूर आणि झेल ड्रॉप झालाय. एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबाची संधी, फेकी थोडीशी खराब, तेलही गेलं तुपही गेलं आणि हाती दुपटणं आलं अशी परिस्थिती यावेळेस पाहायला मिळते. आता बॉल शिल्लक आहेत 3 आणि धावेंची आवश्यकता आहे 2. 3 बॉल 2 धावा. झेल ड्रॉप, मोक्याच्या क्षणी असे कॅचेस तुम्हाला पकडावे लागतात. यावेळेस अलंग दी कार्पेट हा फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. यावेळेस क्षेत्ररक्षणला जवाब आहे, त्याचा काही जवाब नाहीये. पाठीमागच्या बॉलवरती झालेली चूक यावेळेस कव्हर अप केली, परंतु नाव स्कोर आर लेवल. 2 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे. 2 गेंदे और महज 1 रन की अब आवश्यकता. 2 बॉल 1 धावेची आवश्यकता आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये सगळे क्षेत्ररक्षक तुम्ही लावू शकता, परंतु आता क्षेत्ररक्षण कसं सजवलं जाईल ती परवानगी असते कॅप्टनकडे. कुठल्याही तुम्ही सर्वच्या सर्व खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये लावू शकता, परंतु 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आता कोण थांबणार. शेवटचे 2 बॉल 1 धावेची आवश्यकता आहे. खूप जास्ती वेळ घेऊ नका ही विनंती आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम. 2 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी हा नियम स्पर्धेचा आहे, परंतु हा नियम थोडासा मला वेगळा वाटतो, कारण दोन्ही टीम आता बरोबरीत आहेत. निर्णय सुपर ओव्हरवरती जरी दिला तरी देखील त्या निर्णयाच्या बाबतीत थोडासा मी समाधानी कायम असतो. यावेळेस 1 धावेचा प्रयत्न आणि औपचारिकता पूर्ण केली आहे. 1 धाव इथे पूर्ण केली आहे आणि बॅटिंग करणारी टीम या ठिकाणी तागवाडी संघ विजयी झालाय आणि थोडक्यात पराभूत झाला या ठिकाणी शिखरेपाडा संघ. त्यांचं देखील कौतुक, परंतु तागवाडी संघाचं अभिनंदन. आणि खास करून मी कौतुक करेल राजचं, ज्याच्या बॅटमधून 6 बॉल 12ची आवश्यकता असताना षटकार आला आणि आपला विजयाची